अक्षर खेळामध्ये 51 अक्षर असलेली कार्ड आहेत ते आपल्याला माहिती आहे। त्यापैकी क ख ग ची ओळख झाली तर क ख ग ची ओळख झालेली कार्ड आपण 2 संचातनं घेतली आणि ती अशी पालती घातली। आता ह्याच्यातनं 2 जण खेळणार आहेत। प्रत्येक जण 2 कार्ड उचलणार आणि सारख्या अक्षराची किंवा सारख्या चित्राची जोडी लावणार। तर पहिल्याने काय केलं, हे उचललं, ख उचललं आणि त्याने अजून एक कार्ड उचललं तर त्याने घ, अरे पहिल्याच झटक्यात त्याला घ ग ची जोडी लागून गेली। नंतर दुसरा आला, त्यांनी काय केलं, दुसरे कार्ड उचललं तर त्यांनी हे ग उचललं आणि हे कार्ड उचललं तर त्याला काय मिळालं, ख आणि ग, तर त्याची जोडी नाही लागली। मग परत उचले तर त्यांनी समजा हे उचललं कार्ड आणि त्याला क मिळालं आणि तो म्हटला आता हे उचलून बघूया तर त्याला न मिळालं, त्याची जोडी काही लागत नाही। मग परत पुढचा येईल, तो उचले तर त्यांनी समजा आता हे कार्ड उचललं तर त्याला ख मिळालं आणि इथे कुठेतरी ख होतं, तर आता हे ख असेल असं वाटतंय, नाही आता कप निघाला। ओके, मग ख आणि क। तर पुढचा लक्षात ठेवेल की आता इथे काय करूया, इथे कप मिळाला होता आणि इथे कुठेतरी कप होता का, नाही, इथे तर ग निघाला आणि इथे काय बरं, इथे ख मिळालं, तर तो काय करेल आता पुढचा परत लक्षात ठेवेल की इथे कप होता आणि हा इथे पण बहुतेक पहिल्यांदा कप असेल का, हां कपची जोडी त्याला मिळून गेली। मग तो म्हणेल आता अजून एक परत पुढचा खेळायला आला, त्याने काय केलं, हे उचललं आणि हां त्याने लक्षात ठेवलं की इथे ख होता, नाही इथे तर गच, त्याचं चुकलं। मग परत पहिला खेळायला आला, तो म्हटला इथे 2दा ग निघालं, आता मी हे उचलून बघतो तर हे ख निघालं, तर ख आणि ख त्याच्या लक्षात येतात, तर त्याने खची जोडी मिळाली त्याला, त्याच्या 2 जोड्या लागल्या। आणि त्याच्यानंतर परत एकाने उचललं, त्याला हे ग मिळालं, त्याच्या लक्षात होतं इथे ग आहे, त्याची ग गची जोडी लागली। मग आता राहिलं काय, एकच राहिले, ती लागणारच जोडी सगळ्या लागल्यावर, ही ङ ची जोडी लागली। तर ह्याला 3 जोड्या मिळाल्या आणि ह्याला 2 जोड्या मिळाल्या, ख आणि क।